धुळ्यातली अपडेट आली आहे। भाजपला पहिल्या टप्प्यामध्ये कौल मिळताना दिसतात। धुळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 5 आणि 8 मधले भाजपचे उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावरती आहेत। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे। त्यानंतर कोल्हापूरचे अपडेट बघूया। कोल्हापूर प्रभाग क्रमांक 1 मध्ये काँग्रेसचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। कोल्हापूरमधला निकाल हाती आलेला आहे। सुभाष बुचडे, पुष्पा नरुटे, रुपाली पोवार आणि सचिन चौगुले हे भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत। कोल्हापूर प्रभाग क्रमांक 1 मधले 4ही उमेदवार काँग्रेसचे विजयी झालेले आहेत। एक भरपूर महापालिका असल्यामुळे पण कोल्हापूरमध्ये सिंगल लार्जेस्ट मध्ये भाजप पुणे काँग्रेसच्या पेक्षा एक लक्ष ठेवण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत सध्या। येस, नागपूर आणि प्रेडिक्ट पोल मध्ये एक वेगळाच आकडेवारी समोर आलेली होती। आपल्याला कोल्हापूरचं थोडंसं विश्लेषण करावं लागेल कारण इंटरेस्टिंग गोष्ट आहे। आपण परब सरांकडे जाऊया। परब सर, काँग्रेस बहुसंख्य म्हणजे सत्तेत असलेली आणि मजबूत चेहरा असलेली ती एकमेव महापालिका असावी अगदी अगदी या अर्थानं महाराष्ट्रातील। अगदी परब सरांकडे जाऊया आपण। परब सर, काल आपण जे पोल ऑफ द पोल, एक्झिट पोल्स, प्रेडिक्शन पोल्स या सगळ्याचे कोल्हापूर बद्दलचे जे अंदाज बघितले, आकडेवारी बघितली, तर त्याच्यामध्ये काँग्रेसच्या बाजूने हे झुकताना दिसत होतं। पण आता ज्या वेळेला हे सुरुवातीचे कल हाती येत आहेत त्यावेळेला मात्र हा जो अक्ष आहे तो भाजपच्या बाजूने झुकताना दिसतोय। याच्याकडे कसं बघायचं? आता भाजपच्या बाजूने तो झुकताना दिसतोय, पण आपल्याला थोडीशी वाट बघावी लागेल तिथे नेमकं काय होईल। कारण 15 आणि 13 अशा पद्धतीने भाजप आणि काँग्रेस हे पुढे मागे आहे। कधीही कोणी पुढे जाऊ शकतं आणि कधीही कोणी मागे येऊ शकतं। पोल ऑफ पोल्समध्ये आपण बघितलं तर एक फक्त त्यातल्या त्यात जवळपास काँग्रेसची जाणारी जी महानगरपालिका होती ती चंद्रपूरची होती कोल्हापूरप्रमाणे। कोल्हापूर ही सगळ्यात मोठी आशा आहे काँग्रेससाठीची आणि तिकडे जर काँग्रेस मागे पडत असेल तर काँग्रेस एकंदरीतच मागे पडली आहे अशा पद्धतीने आपल्याला त्याचं विश्लेषण करावं लागेल। काँग्रेसच्या बरोबरीने जे जाणारे पक्ष आहेत म्हणजे उद्धव ठाकरे असू दे, मनसे असू दे, त्यांचं बळ काँग्रेसला किती मिळालं आणि शिंदेंचं बळ हे जवळपास खांद्याला खांदा लावून भाजप आणि शिवसेना कोल्हापूरमध्ये लढत होती। त्याच्यामुळे त्यांचं बळ एकमेकांना मिळालेलं दिसतंय। त्या मानाने उद्धव ठाकरे आणि मनसेची ताकद फारच कमी पडलेली दिसते काँग्रेसला बळ देण्याच्या दृष्टीने। किरण तारे आपल्यासोबत आता आलेले आहेत, वरिष्ठ पत्रकार किरण तारे आपल्यासोबत आहेत। किरण तारेजी, मी एक तुमच्याकडनं पहिल्यांदा, कारण तुम्ही आता सहभागी होताय, तुमचं स्वागत आहे। एक जनरल ज्याला आपण एक ईगल्स आय व्ह्यू घेऊ, आताचा जो कल महाराष्ट्राचा अनफोल्ड होत चाललेला आहे, तुमचं मत काय आहे? मला असं वाटतं ही इलेक्शन फक्त भावनिक मुद्द्यांच्या भोवती केंद्रीभूत झाल्यामुळे हा सगळा आपल्याला निकाल बघायला मिळतो। म्हणजे ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी आम्ही एकत्र आलो आहोत 20 वर्षानंतर आणि त्या एकत्र येण्याचंच भावनिक राजकारण केलं, त्याचा त्यांना फटका इथे बसलेला दिसतो। म्हणजे एकत्र आलात ते ठीक आहे, एकत्र आलात ते 20 वर्षानंतर आलात, वरळीला आपल्याला जे दिसलं, पण एकत्र आल्यानंतर तुम्ही महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी काय करणार आहात त्याचा कुठलाही रोडमॅप त्यांच्याकडे नव्हता। फक्त मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार आणि मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात येणार, या 2 मुद्द्यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेने आणि मनसेने देखील कुठलाही प्रचार केला नाही, प्रचारावर फोकस केला नाही। फक्त आम्ही एकत्र कसे आलो आहोत आणि आमचे सगळे जुने मतभेद कसे आम्ही गाडून टाकलेले आहेत आणि आता आमचं मनोमिलन झालेलं आहे, याच्या पलीकडे त्यांची इलेक्शन स्ट्रॅटेजी आपल्याला दिसली नाही। सभा त्यांच्या फारशा झाल्या नाहीत। मुंबईमध्ये एकच जॉईंट सभा झाली, ठाण्यामध्ये एक झाली। त्याच्या पलीकडे सभेच्या माध्यमातून त्यांनी फारसं लोकांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला नाही। शाखांना भेटी दिल्या ते मान्य की शाखांना भेटी दिल्या, पण शाखांना भेटी देणं हा उद्धव ठाकरेंचा पंचवार्षिक कार्यक्रम आहे। तो जर त्यांनी दरवर्षी केला किंवा दर 6 महिन्यांनी केला तर इतकं त्यांना अडगीत पडल्यासारखं होणार नाही। त्यामुळे जमिनीवरचा असलेला कनेक्ट तुटणं आणि मुद्द्यांवरनं फोकस दूर होणं, भरकटलेले मुद्दे प्रचारामध्ये आणणं, या सगळ्यांचा एकत्रित परिपाक आपल्याला इथे उद्धव ठाकरेंच्या आणि मनसेच्या पक्षाच्या पिछेहाटीमध्ये आपल्याला दिसतोय। याच्या उलट काय झालं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांचा एकसंघ प्रचार आपल्याला बघायला मिळाला। मुंबईमध्ये त्यांनी विकासाचा मुद्दा मांडला, त्यांनी भावनिक मुद्दा मांडला, त्यांनी लोकांच्या दैनंदिन आयुष्य संबंधितला मुद्दा मांडला, त्यांनी अगदी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा पण मांडला। कॉन्सॉलिडेट करून त्यांनी प्रचारामध्ये अनेक मुद्दे आणले। त्यांनी एक प्रकारे खिचडी पेश केली मुद्द्यांची। ठाकरेंचा प्रचार एकाच मुद्द्याभोवती केंद्रीभूत होता जो फारसा लोकांना अपील झालेला नाही आणि या उलट
सत्ताधारी पक्षाच्या प्रचारामध्ये अनेक मुद्दे होते, त्यातला कुठला ना कुठला कोणाला तरी अपील होणारा मुद्दा होता. तर त्याच्यामध्ये आकडेवारी मला अशी जी मिळाली याच्यातला थोडं आपल्या माहितीसाठी म्हणून सांगू इच्छितो की मुंबईमध्ये झालेल्या मतदानामध्ये जिथे मराठी बहुल भाग आहेत, मराठी बहुल वॉर्ड्स आहेत, तिथे 40% मतदान झाले सरासरी, आणि जिथे अमराठी बहुल भाग आहेत तिथे सरासरी 60% मतदान झालंय. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला या अमराठी भागातनं मतदान भरभरून झालेलं आहे. या उलट ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून जो काही इमोशनल सगळा एक हवा निर्माण करण्यात आली होती, त्या हवेचा परिणाम मराठी मतदारावर देखील झालेला नाही. ते फक्त 40% मतदानासाठी बाहेर पडलेत, हे त्यातलं वास्तव आहे. त्यामुळे प्रचाराची दिशा चुकणं, प्रचार कुठल्या तरी वेगळ्याच दिशेला घेऊन जाणं आणि मी आणि माझा पक्ष आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे विचार न करणं, हे त्यांना बोललेलं दिसतंय. किरण तारे यांनी तर आता चर्चेसाठीचा अख्खा पॉइंटच दिलेला आहे. त्यांनी जे काय आता गोळीबार केला किरण तारेंनी, एक मी, माझा पक्ष आणि मी, दुसरी गोष्ट शाखांना भेटी पण पंचवार्षिक योजना, असे अनेक मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे आणि ते स्वतः मराठी आहेत, मुंबईचेच आहेत, तरी सुद्धा ते सांगतायत. शिवसेनेचा आहे जयेश आहेत आपल्यासोबत? नाही. ठीक आहे, आपण आपल्या सगळ्या तज्ञांपासून सुरू करूयात. मृणाल मॅडम जी, खरं तर किरण तारे यांनी जे मुद्दे मांडले आहेत ते महत्वाचे आहेत. हे महत्वाचे मुद्दे बोलायला गेले काही दिवस पत्रकारही घाबरत होते, आणि अशा प्रकारचे मुद्दे मांडले की त्या पत्रकारांना वेगवेगळ्या भूमिकेत टाकायचा प्रयत्न उभाठांनी सुरू केला होता. आपणही त्याचं प्रदर्शन पाहिलं. ते केवळ आपल्या भूमिकेमुळे पत्रकार हे पत्रकार आहेत हे कायम राहिलं. मात्र असं दिसतंय की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे बोलत राहिले आणि ते आपल्या भावाला बरोबर घेऊन समोर आले, त्यांनी स्वतःच्या पक्षाला वाचवण्याची उत्तम खेळी त्यांच्या प्रकारे तरी केली. 40%च मतदान जर झालं असेल मराठी बहुल भागांमध्ये, तर तो खरोखर विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपले मुद्दे जनतेला का पटत नाही आहेत याचा ठाकरे बंधूंनी विचार करायला हवा आहे. खरं तर ते परस्परांच्या घरी जातात, ते परस्परांच्या नातेवाईकांच्या लग्नांना जातात, याचं जनतेशी काय देणं घेणं असतं मला समजत नव्हतं. पत्रकार म्हणूनही समजत नव्हतं, नागरिक म्हणूनही समजत नव्हतं. पण या सगळ्या मुद्द्यांच्या पुढे निवडणूक खरंच गेली जेव्हा राज ठाकरे यांनी अदानी यांचा मुद्दा उपस्थित केला. तो मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी गुंतवणूक हवी म्हणून उत्तम प्रकारे खोडून काढला. आता मुंबईतल्या जनतेला विकास हवाय, पुढचं बघायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आवडतं आहे की त्यांना भावनेच्या राजकारणामध्ये अडकून राहायचं आहे, ते हे निकाल दाखवणार आहेत. आपले कल वेगळे दिसत आहेत. मात्र जर अमराठी भागामध्ये 60% मतदान गेलं असेल तर निवडणुकीचे निकाल वेगळे लागतील. काल एक चर्चेत अचानक आलेला विषय होता, तो म्हणजे गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले नाहीत. काहीतरी मकर संक्रांतीचा एक्सटेंडेड सण असल्यामुळे गुजराती मतदार गुजरातमध्ये गेले होते. तसं जर झालं आणि तरी भारतीय जनता पक्ष जिंकला तर गुजराती हा त्यांच्यावरचा ठप्पा पुसला जाईल आणि मग उत्तर भारतीयांचा भारतीय जनता पक्ष असा ठप्पा सुरू होईल. मला असं वाटतंय की निवडणूक झाली, निकाल लागतील. आता दोघांनी एकत्र येऊन मुंबईच्या विकासासाठी काहीतरी करायची गरज आहे. भूमिका आहे. महेश म्हात्रे पण दिसत आहेत आणि बाकीचे गेस्ट आहेत, मी त्यांच्याकडे टप्प्याटप्प्याने जाणारच आहेत. महेश म्हात्रेंकडे जाण्यापूर्वी फक्त काही अपडेट्स आपण पाहूयात. मुंबईचा सुद्धा निकाल वरची पुढारी न्यूजच्या तुम्ही स्क्रीनवर पाहिलं तर सगळ्या एका नजरेत महापालिका दिसेल. भाजप 59, शिवसेना 20, शिवसेना ठाकरे 52, मनसे 7, काँग्रेस 10, इतर 4. शिवसेनेची भाजपबरोबर थेट तुलना केली तर अतिशय उत्तम परफॉर्मन्स चाललेला आहे त्यांचा सुद्धा. भाजप 59 आणि शिवसेना 52. शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे असा परफॉर्मन्स बघायचा झाला तर शिवसेना पुढे, पण इकडे हेही लक्षात घेतलं पाहिजे की शिंदेची शिवसेना आपल्याला मिस करून चालणार नाही. तेजस्वी घोसाळकर पिछाडीवर आहेत. आता सध्या तरी तेजस्वी घोसाळकर पिछाडीवर आहेत. भावनिक राजकारण खूप बघायला मिळालं होतं. त्यांच्या स्वतःच्या वॉर्डमधले भाजपचे पदाधिकारी नाराज होते, जे बोलूनही दाखवलं होतं. तिकडच्या त्या ज्या प्रतिनिधी होत्या, महिला प्रतिनिधी होत्या. दुसरीकडे शिवसेनेने मात्र कोणत्याही प्रकारे तेजस्वी घोसाळकरांवरची टीका टाळली होती आणि यानंतर तिथे काय होतं ते बघावं लागेल. दरम्यान काही बाकीचे निकाल आपण आपल्या स्क्रीनवरती सारखे पाहतोय. म्हात्रेंकडे आपण जाऊयात. म्हात्रेजी, आता हे काही मुद्दे आले, किरण तारेंनी काही एकदम चाबूक मुद्दे मांडलेले, ते यासाठी चाबूक आहेत कारण असं बोलणं मराठी पत्रकाराने बोलणं सुद्धा एकदम विचित्र वाटलं जात होतं. त्यांनी मुद्दे मांडले की विकास
किंवा नॅरेटिव्हचे जे राजकारण ठाकरेंकडनं होत होतं त्याला जनतेनं नाकारलं. पक्षांच्या काय शाखांना भेटी हा प्रकार इतक्या मधल्या वर्षात दिसत नव्हता, तो अचानक दिसायला लागला. आणि अप्रत्यक्षरित्या परवा हे चर्चेमध्ये सुद्धा आलं होतं. आमच्या पुढारी न्यूजमध्ये आम्ही एक न्यूजरूममध्ये गप्पा घडवल्या होत्या की मराठी अस्मितेसाठी मुंबईसाठी मतदान करा, म्हणजे कुणाला करा तर ठाकरेंना करा. हे अद्वैत जे मांडायचा प्रयत्न होत होता, अद्वैत मराठी म्हणजे ठाकरे, मुंबई म्हणजे ठाकरे, हे अद्वैत मुंबईचा मतदार नाकारतोय का? नाही, हा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे. मुंबईतील मराठी माणसाच्या अस्तित्वाला सातत्याने धोका निर्माण होत गेला, असं वातावरण त्याच्यासमोर येत गेलं आणि त्याला कायम आधाराची गरज भासावी अशा पद्धतीचं वातावरणसुद्धा निर्माण केलं गेलं किंवा तशी हवा निर्माण केली. आपण याकडे थोडंसं मागे जाऊन बघूया. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय आंदोलनामध्ये मराठी नेतृत्व पुढे होतं. स्वातंत्र्यानंतरच्या काळात आपण बघितलं की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळ लढली गेली आणि त्यानंतरच्या याच्यात आपण पाहिलं की नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणे आणि त्या हत्येच्या संदर्भात काँग्रेस नेतृत्वाचं मराठी माणसाबद्दलचं मत बदलणं आणि त्याचे पडसाद संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीवर होणं, या सगळ्या याच्यात एक अत्यंत महत्त्वाची घटना आपण लक्षात ठेवली पाहिजे की पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांचा करिश्मा संपूर्ण देशात होता, त्यांना महाराष्ट्रामध्ये काळे झेंडे दाखवले गेलेले होते आणि या सगळ्याचा जो एक प्रभाव आहे हा महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनावर पडत गेला आणि मुंबईने संयुक्त महाराष्ट्राचा लढा बघितलेला आहे. 107 हुतात्म्यांची आहुती मुंबईने दिलेली आहे, मुंबईतल्या मराठी माणसांनी दिलेली आहे आणि त्याच्या मनामध्ये जी एक दडपशाहीची जी भीती होती, त्या दडपशाहीच्या भीतीमुळे मराठी माणसाने कायम नेतृत्वाचा आधार बघितलेला आहे. आपण जर बघितलं कलकत्त्यामध्ये जर तुम्ही गेलात तर कलकत्त्यामध्ये बंगाली माणसाला अस्तित्वाची भीती नाही आहे. तुम्ही मद्रासमध्ये गेला तर तिथल्या माणसाला आपल्या अस्तित्वाची भीती नाही आहे, परंतु मुंबईमध्ये आहे. याचं मुख्य कारण आहे मुंबई ही मायानगरी आहे. या मायानगरीमध्ये रोजगाराच्या आशेने सर्व राज्यांमधून लोक मोठ्या प्रमाणात येत असतात. दररोज हजारोंचे लोंढे येत असतात. या हजारोंच्या लोंढ्यांमध्ये मराठी माणसाला कायम असुरक्षित वाटत होतं. याचं मुख्य कारण आहे मराठी माणसाकडे आर्थिक राजकारणामध्ये ज्या धंद्यांचं ज्या व्यवसायांचं प्राबल्य किंवा महत्त्व आहे त्याचं नेतृत्व नाही आहे. मराठी माणूस हा चाकरमानी किंवा नोकरी करणारा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या बऱ्यापैकी दुर्बल किंवा असहाय्य असलेल्या समाजाला एक नेतृत्व हवं असायचं आणि ते नेतृत्व काही काळ आचार्य अत्रेंनी दिलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळामध्ये दणदणीत भाषणं करून आणि त्यानंतर ठाकरेंनी दिलं. तर आजही ती गरज जर मराठी माणसाला वाटत असेल तर संपूर्ण मराठी समाजाने याचा विचार केला पाहिजे की समाज म्हणून आम्ही कुठे कमी पडतो आहोत. ज्या मराठी समाजाने देशाला नेतृत्व दिलं स्वातंत्र्यपूर्व काळात, खरं मात्र सर हे मुद्दे महत्त्वाचे ठरतात.